राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे जी मामी असते ना, तिने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं. मामीने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतल्याबरोबर इकडे आता प्राजू मामीला सांगत असते की मामी दार उघड, प्लीज दार उघड, तुला भाग्याची शपथ आहे. असं देखील आता मामीला प्राजक्ता बोलून दार उघडायला सांगत असते. पण काही केलं तरी मामी आतमध्येच असते. पण आता मामीला भाग्याची शपथ दिली म्हटल्यावर आता मामीला दार उघडणं हे भाग आहे. कारण आता भाग्याला मामी खूप जास्त मानत होती आणि त्यामुळेच आता नाईलाजास्तव का होईना दार हे आता मामीला उघडावंच लागतं. मामीकडे दुसरा पर्याय नव्हता. मामीने दार उघडल्याबरोबर आता सगळीजणं मामीच्या मागे जातात. मामीला काय झाले, पण मामी आता तोंडात ना एकही शब्द बाहेर काढत नसते. मामी आता शांत बसून असते. मामी जशी आता शांत बसते ना, तेच आता मामीला सगळं काही बोलणं आठवतं. म्हणजे जे पहिल्यांदा स्थळ आलं होतं त्यांना मामीने ओपन चॅलेंज केलं होतं. कारण त्यांनी सांगितलेलं होतं की काही झालं तरी तुमच्या मुलीचं लग्न जे आहे ते होणार नाही. आणि तेव्हाच ना मामीने त्यांना सरळ सांगितलेलं होतं की माझी मुलगी लग्न करेलच आणि मी तुम्हाला दाखवेन तसं करून. याही गोष्टी आता आठवू लागलेल्या असतात इकडे असणाऱ्या या मामीला. कारण मामीने सांगितलेलं असतं की मी माझ्या मुलीचं लग्न ना एका मोठ्या घरात धूमधडाक्यात लावणार आहे. याही गोष्टी आता सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. कारण आता मामी तोंडावर पडलेली असते ना, म्हणून. मग तेच आता इकडे प्राजक्ता मामीशी बोलायचा प्रयत्न करत असते. मामीला ती म्हणत असते की मामी अशी रागवू नकोस ना, बोल ना, जर तू बोललीस नाही तर कसं होणार आहे. आणि असं बोलून ती आता मामीला बोलतं करायचा प्रयत्न करत असते. आणि मामीला जेव्हा ती आता बोलतं करायचा प्रयत्न करते ना, तेव्हासुद्धा मामी आता शांत असते. मग इकडे आता जो आरव असतो ना, तो बरोबर गेलेला असतो. आणि आरव जेव्हा जातो तेव्हा मात्र आता त्याने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा इकडे भाग्याला घ्यायचं. भाग्या त्याला त्या काठ्यावर दिसते, त्या समुद्राच्या काठावर ती बसलेली असते. तेच आता भाग्याला तो गाडीत बसायला सांगतो. भाग्या आता जसं गाडीत बसते तसं आता त्याच्यावर चिडलेली असते. तेच आता तो म्हणत असतो की आर यू ओके ना. मग तेव्हाच ना तो म्हणत असतो की नको टेन्शन घेऊ, पण ना मला ना तुझा तो डॅशिंग लुक खूप जास्त आवडला हा. म्हणजे बघितलंस का तू कसली खतरनाक आहेस ग तू. म्हणजे जे काही तुझ्या लग्नामध्ये बोललीस, आजकाल कोणीही बोलत नाही, पण तू जे काही बोललीस ना ते एकदम भारी वाटलं बघ. म्हणजे तुझा कॉन्फिडन्स असं आम्हाला खूप जास्त आवडतो. आता तरीही ती थोडी रागवलेली असते, रुसलेली असते. आणि म्हणून मग आता तिचा मूड ठीक करायचा म्हणून मग आता आरव जो आहे तो गाडीतील म्युझिक ऑन करतो. आरवने आता गाडीतील म्युझिक लावल्याने आता ती लगेच ते म्युझिक बंद करते. मग आता आरव म्हणतो की काय झालं आहे, अगं राहू दे ना थोडंसं म्युझिक, म्हणजे कसं तुलाही बरं वाटेल, थोडंसं म्युझिक ऐक. असंही आता ती त्याला म्हणत असते की नको, मी तुला सांगितलं आहे ना मला नाही आवडत म्हणून. एकतर मला ना नको नकोसं झालं आहे. मी एकटी शांतपणे बसले होते पण तिथेसुद्धा तू आलास, काय गरज होती तुला यायची. तेव्हाच ना आरव आता भाग्याला सांगत असतो की खरं तर मला यायचं नव्हतं, मला ना इकडे पाठवलं गेलेलं आहे. म्हणजेच ना मला तुझ्या बहिणीने सांगितलं, मग मी तिचा शब्द पाळणार नाही का. तिने मला सांगितलं आणि मग मी तुझ्यासाठी आलो. असंही आता बोललं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता म्हणत असतो की तुझ्या बहिणीनेच म्हणजेच प्राजक्ताने मला इथपर्यंत पाठवलेलं आहे आणि मला तीच बोलली म्हणून मी सुद्धा आलो, नाहीतर मीही काही आलो नसतो. असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इकडे आता बोलायला मात्र काही झालं तरीसुद्धा चारू तयार नसते. चारू आता बोलत नसते ना, म्हणूनच मग आता काय झालं आहे नेमकं चारूला हा प्रश्न पडलेला असतो. मग आता आजी म्हणत असते की औदसे हे सगळं काही ना तुझ्यामुळे होते. आता या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या आहेत ना त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. असंही आता म्हटलं जातं. तेच आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत
आजी बोलताना ना त्या भानही बाळगत नसतात की त्या कोणासमोर बोलत आहेत. मामा तर आता पाहतच राहतात, कारण आता आजीने प्राजक्ताला अवदसा म्हटलेलं असतं. पण त्याच वेळेला आता आजी सरळ सांगतात की मी का नको बोलू, आज जावई बापू मी शांत बसणार नाही आहे. जे काही झालं आहे ना ते फक्त या मूर्ख मुलीमुळे झालं आहे. जर ही तिथे नसलीच असती ना तर या सगळ्या काही गोष्टीच ना पुढे घडल्या नसत्या. खरं तर मी तुम्हाला सांगते ना, हे जे काही घडतं आहे ना त्याला सर्वस्वी जबाबदार ही मुलगी आहे. या मुलीमुळे आज काय काय म्हणून सहन करावं लागतंय. या कोणत्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या मी विसरणार नाही आहे असंही आता म्हटलं जात असतं. कारण आता प्राजक्ता तोंड उघडते आणि प्राजक्ता म्हणत असते की मामा मी अशीच नव्हती आले, मला कॉल आला होता. मग प्राजक्ता सगळ्या काही गोष्टी सांगते. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या फोनवर एका आजींनी कॉल केला होता आणि त्यांनीच मला सांगितलं की भाग्याच्या लग्नामध्ये अडथळा आला आहे. भाग्याचे सासरकडची मंडळी पैसे मागत आहेत. मग मीही विचार केला, जर ती लोक पैसे मागतायत तर आपण इथेच का थांबावं. आणि म्हणूनच मग मीही आता विचार करूनच निर्णय घेतला की आपण ना त्याच्यासाठी काही करू शकतो. तसंही माझ्या अकाउंटला पैसे होते आणि मग तेच पैसे ना मी द्यायचा विचार केला, असं आता ती म्हणत असते. आणि जेव्हा ती ज्या ज्या काही गोष्टी बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता उगाचच खोटं सांगू नकोस असंही आता आजी प्राजक्ताला बोलत असते. आणि प्राजक्ताला जेव्हा आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की मी खोटं नाही बोलत आहे, जे आहे ते मी खरंच सांगते असंही आता ती बोलत असते. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र उगाच ना तू खोटं सांगतेस, कारण कोणाचाही फोन वगैरे आला नव्हता, मी पाहिलेला आहे ना असंही आता म्हटलं जात असतं. इकडे आता भाग्याला आरवने आणलेलं असतं आणि आरव आणि भाग्या गाडीमध्ये बोलत असतात. आणि त्याच वेळेला ना भाग्या आरवला म्हणत असते की तुला शांत राहायचं कसं ते माहितीच नाही का रे, किती बडबड करतो, मला ना ह्या बडबडीचा ना वैताग येतो, राग येतो, कंटाळा येतो, प्लीज ना तोंड बंद ठेव ना तुझं. मग आता तो तिला म्हणत असतो निदान पाणी तरी पिऊन घे. मग ती पाण्याला नाही बोलत असते. मग तेव्हाच ना आरव तिला म्हणत असतो की पाण्याला कधी नाही बोलायचं नसतं. मग तेव्हा ती म्हणते की अरे पाणी पियायला नाही म्हणायचं नसतं, मग आता तू पाणी घेतोय मी त्याला नाही बोलते, काय यार तू गप्प बस नाही यार, का माझं डोकं फिरवतोय, आधीच ना मला कंटाळा आला या सगळ्याचा. मग तेव्हाच तो म्हणतो की सॉरी सॉरी चिल, शांत हो शांत हो असं बोलून तो तिला आता कसं कसं शांत करायचा प्रयत्न करत असतो ना. तो तिला सीट बेल्टसुद्धा लावून देत असतो. सीट बेल्ट लावताना दोघंही जण ना आता खूपच जास्त जवळ आलेले असतात. दोघंही जण जे आहेत ना ते आता एकमेकांकडे बघत असतात, त्यांची नजर आता हलत नसते. मग तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी होत असतानाच ना आता आरव जो आहे तो स्वतःला सावरतो आणि म्हणतो की ते सीट बेल्ट लावत होतो ना, सॉरी कधी पण मला काही सुचत असतं असं बोलून तो आता तिच्यापासून लांब होतो. तेच आता इकडे ना जी भाग्य आहे ती म्हणत असते की तू का रे, का इतकी बडबड करतो, तुला शांत बसताच येत नाही का. तेव्हा तो आता हाताची घडी आणि तोंडावर पोट घेऊन ना गप्पच बसतो. आणि जेव्हा तो आता शांत बसतो ना तेव्हा मात्र आता इकडे पाहायला मिळत असतं की आलोक जो आहे तो आपली गाडी ठीक करत असतो. गेले 3 तास त्याचं तेच सुरू असतं, 3 तास तो हेच काम करत असतो. म्हणूनच आता अंबिका तिथे आलेली असते आणि अंबिका त्याला बघते आणि त्याला म्हणते की आज काय बाबा कोणाचं काही खरं नाही दिसत आहे. आलोक अरे 3 तास झाला तू हीच गाडी घेऊन बसला आहे. मग आता हो मी आता टाईम शेड्यूल लावलेला आहे, थोडा वेळ मी गाडी रिपेअर करणार आहे आणि 15 मिनिटांनी मी ना आता कॅरम खेळायला बसणार आहे, कारण आरव येणार आहे ना, आरवने मला तसं सांगून ठेवलं आहे. आता अंबिका म्हणत असते की हो ते सगळं ठीक आहे, तू एवढा टायमिंग वगैरे लावला आहेस पण त्या टायमिंगमध्ये जरा फ्रेश व्हायचासुद्धा टायमिंग लावू, कारण का नाहीतर असाच बसशील बघ. मग आता तो म्हणतो की नाही झालंच आहे, आता उठतोय फ्रेश व्हायलाच असंही आता तो बोलत असतो. तेवढ्यात तिथे त्याच्या घराची काही माणसं असतात ना ती आलोकचा व्हिडिओ पाहून हसत असतात. मग तेव्हाच ना आलोकचा व्हिडिओ पाहून जेव्हा ते हसू लागतात ना तेव्हा आलोकने ते पाहिलेलं असतं. आलोक आता चिडतो आणि आलोक ना आता चांगलीच त्यांचीच धुलाई करतो. मग आता अंबिका कसं कसं त्यांच्या ह्याच्यात ना त्या आरोकला सोडवते. आणि मग काय आलोक जो आहे ना तो आता प्रचंड असा संतापलेला असतो, कारण त्याच्याबद्दल कोणी काही बोललेलं ना त्याला आता सहन होत नसतं. त्याने आता रागाच्या भरात त्या माणसांना मारलेलं सुद्धा असतं, कारण त्याला आता राग येत असतो, कारण हे सगळं ना त्याला माहिती आहे त्या
भाग्यामुळे झालेलं आहे. भाग्यामुळे तो आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. जर भाग्या नसलीच असती तर तो आता काही समोर येऊ शकला नसता, असंही आता त्याला वाटत होतं आणि त्यामुळे त्याची चिडचिड होत होती. त्याने आता त्या दोघांनाही चांगलंच मारलेलं होतं, पण आता त्याला कॅरम खेळण्यासाठी वाट बघायची होती, ती म्हणजे आता येणाऱ्या आरवची. आरवसाठी तो आता पटकन तयार होणार होता. अंबिकाने कसंबसं त्याला सोडवलेलं होतं. अंबिकाला सुद्धा टेन्शन आलेलं होतं आरवची ही अवस्था बघून. तेच आता इकडे भाग्या पाहते तर तेव्हाच इथे तोंडावर हात धरून बसलेला असतो इथे असणारा आरव. आरवला आता ती म्हणत असते की तू का रे इतकं हे करतोस, का शांत बस ना. मग तो आता म्हणतो की ठीक आहे, मी एक काम करतो, मी गाडी स्टार्ट करतो, आपण गाडी स्टार्ट करूया आणि निघूया. मग मी आता घरी येणार नाही आहे, मी तुला आधीच सांगते. मग तो म्हणतो की ठीक आहे ना, मग मी नेतोय ना तुला, आपण फिरूया जस्ट असं, म्हणजे तुला बरं वाटेल. तुझ्या गाडीचं मी नंतर सांगतो इकडनं घेऊन जायला. मग तर झालं. असं बोलून कसं कसं आता समजावलं जात असतं. तेच आता सायलेंटमध्ये म्युझिक लावायचं त्याचं ठरतं आणि दोघंही जण जात असतानाच तेव्हाच पुन्हा एकदा आरवची बडबड आता सुरू होते. आरव आता म्हणत असतो की तू खरंच खूप जास्त डॅशिंग आहेस, पण आता प्लीज थोडं थांब. मग इथे आता पुन्हा एकदा बडबड सुरू झालेली असते आणि त्यामुळे आता भाग्या जी आहे ती आता म्हणत असते की बस बस इथे लुक्स मला देऊ नकोस, आणि असं बोलून ती आता त्याचं तोंडच पकडते आणि तो आता समोर बघत असतो. आणि जेव्हा तो आता समोर बघतो तेव्हा मात्र आता आरव जो आहे तो म्हणत असतो की मी आता गाडी कशी चालवू फक्त समोर बघून, आणि मला हे काही शक्य होणार नाही आहे, स्टेअरिंग काही मला नीट पकडता येणार नाही. मग तेव्हाच भाग्या आणि आरवमध्ये छोटी मोठी अशी भांडणं होत असतात आणि त्यामध्येच तिला खूपच जास्त भारी वाटत असतं, हसायला येत असतं. आणि जेव्हा ती हसते तेव्हा आरव म्हणतो की तू आता स्माईल दिलीस. मग आता ती म्हणते की नाही, पण आरवने बरोबर बघितलेलं असतं की तिच्या चेहऱ्यावर हळूच का होईना स्माईल आलेली होती आणि त्यामुळेच त्यालाही बरं वाटत होतं. आता तो गाडी स्टार्ट करतो आणि गाडी तो घेऊन चाललेला असतो. गाडी चालवत असतानाच इकडे आता भाग्याचं लक्ष बाहेर जात असतं. तेच दुसरीकडे मात्र आता इकडे असणाऱ्या या मामीने डोक्याला हात लावून घेतलेला असतो आणि ती आता खूपच जास्त रडत असते. तेच आता मामा बोलत असतात की काय होतंय चारू तुला. मग त्यावर मामी बोलत असते की झालंय आता तुमच्या मनासारखं, तुम्हाला हेच हवं होतं की आपल्या भाग्याचं लग्न होऊ नये आणि तुमच्या आधी या भाचीचं लग्न व्हावं. ह्याच गोष्टी माहिती होत्या, मला कळत होतं की तुम्हाला हेच मनासारखं व्हावं असं वाटतंय आणि त्याचसाठी तर तुम्ही प्रयत्न केलेत आणि आता काय वाटतंय तुम्हाला, ते प्रयत्न यशस्वी झाले तुमचे, असंही आता ती बोलून दाखवत असते. तेव्हाच इथे ती खूप जास्त रडत असते आणि तेव्हा म्हटलं जातं की तुला काय होतंय, तू बोललीस तर मला समजणार आहे ना. मग तेव्हाच ती आता बोलायला सुरुवात करते आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता झालंय ते फक्त आणि फक्त या मुलीमुळे झालंय, या प्राजक्तानेच पूर्ण सगळ्याची वाट लावलेली आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र मामा म्हणत असतात की काय बोलतेस चारू, तुला तरी कळतंय का. तर आता चारू म्हणत असते की मला सगळ्या काही गोष्टी कळत आहेत, मी काय बोलते ते. हिला मी 10 वेळा सांगितलं होतं की ह्या सगळ्यापासून लांब राहा, पण हिने माझं काही म्हणून ऐकलं नाही, तरीसुद्धा तिथे आली. आणि मग का म्हणून मी ऐकून घेऊ हिचं, मला मुळात कळतच नाही आहे की हिचं आपण का ऐकून घ्यायचं. हिला मी 10 वेळा म्हटलं होतं की भाग्याचं लग्न होते, भाग्याच्या लग्नापासून 4 हात लांब राहा, कारण भाग्याचं लग्न व्यवस्थित होणं गरजेचं आहे. मग तेव्हाच मामाला हे सत्य समजतं. मामा बोलतो की काय बोलतेस तू हे सगळं काही, म्हणजे आता तू ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या काही बोलून दाखवतेस त्या कितपत योग्य आहेत, तुला तरी कळतायत का. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला नाही पटत आहेत. मग तू म्हणजेच प्राजक्ताला सांगितलं होतंस की या लग्नापासून वेगळं राहायला. मग तेच आता इकडे असणारी सांगत असते की हिने फक्त लग्नाला न येण्याचं नाटक केलं, पायावर ती बॅग काय पाडून घेतली आणि तरीसुद्धा त्या लग्नात ती आली. काय गरज होती हिला त्या लग्नात यायची. मग आता मामाला काही गोष्टी कळत नसतात, म्हणजे मामाला माहिती नव्हतं की हे सगळं काही प्राजक्ताने मुद्दामून केलेलं होतं ते. आणि मामाला जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी कळतात तेव्हा तर खूप मोठा धक्काच बसतो. मामा म्हणत असतो की म्हणजे हे सगळं ठरवून केलं गेलेलं होतं. चारू मामी बोलत असते की हो,
नको, या सगळ्या काही गोष्टी ठरवून केल्या गेलेल्या होत्या. या सगळ्यामध्ये ना जर चूक असेल ना तर या प्राजक्ताची आहे. कारण मी हिला आधीच सांगितलेलं होतं की तिथे यायचं नाही म्हणजे यायचं नाही, तरीसुद्धा ती तिथे आली होती आणि त्यामुळेच हे सगळं काही झालं आहे. मग आता मामाला तर धक्का बसतो, पण आता मामी म्हणत असते की आता तुम्हाला बरं वाटत असेल, तुम्हाला आता लग्न लावून द्यायचं असेल ना तर बिनधास्तपणे ना लग्न लावून द्या, मला काहीच फरक पडत नाही आहे, तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या करा, असंही आता ती म्हणत असते. कारण तुम्हाला आता प्राजक्तासाठी रान मोकळं झालं ना, भाग्याचं काय ते मी बघून घेईन, भाग्याचं काही आता लग्न काही होणार नाही आहे. कारण ऐन लग्न मंडपात तिचं लग्न मोडलं आहे, मग तिच्याशी लग्न तरी कोण करणार, तिचं आता आयुष्य असंच उद्ध्वस्त. मग आता या सगळ्या काही गोष्टी मुद्दामूनच ना चारू मामी बोलत असते, जेणेकरून तिला प्राजक्ताला या सगळ्या काही गोष्टी सुनावता येतील. बिचारी प्राजक्ता हे सगळं ऐकूनच ना तिला तर आता धक्काच बसतो, तिला कळतच नसतं की काय बोलावं ते. पण मामी मात्र आता जो काही राग असतो, जी काही भडास असते ती सगळी काही काढत असते. कारण आता तिला असं वाटत असतं की ह्या सगळ्यामध्ये प्राजक्ता उजवी आहे आणि आपल्या भाग्याला काही किंमत भेटत नाही आहे, आणि त्यामुळेच ना तिने ह्या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवलेल्या असतात. आता इथे चारू रडत असते आणि तेव्हाच ना भाग्याचा अजूनही पत्ता नसतो. भाग्या कुठे गेली आहे, काय गेली आहे हे अजूनही कोणालाच माहिती नसतं. तेच इकडे भाग्या जेव्हा बाहेर बघते तेव्हा आता ती आरवला म्हणत असते की हे काय, आपण आता कुठे चाललेलो आहोत. तेव्हा आरवला ती म्हणते की हा तर माझ्या घराकडचा रस्ता आहे. मग तेव्हाच तो म्हणतो की हो घराकडचाच आहे. मग तेव्हा ती त्याला बोलते की माझ्या घराकडचा रस्ता तुला लक्षात आहे तर. मग तेव्हाच तो म्हणतो की कसं काय विसरणार तुझ्या घराकडचा रस्ता, कारण मी तुझ्यासाठी वॉलेट घेऊन जो आलो होतो. तर इकडे आता आलोकला संताप होत असतो, कारण आता वेळ होऊन गेलेली असते तरीसुद्धा आरव आलेला नसतो ना. आरव जो आहे ना तो आता तिथे भाग्यासोबत असतो. आलोकला थोडाही वेळ उशिरा झालेला चालत नसतं आणि म्हणूनच मग तो चिडचिड करत असतो. तेच अंबिका आता म्हणत असते की काय होतंय तुला, तू शांत हो ना, प्रत्येकजण घड्याच्या काट्यावर नाही चालत रे आलोक तुझ्यासारखं, तू आता इतका चिडचिड करतोयस, थोडा शांत हो, असं बोलून आता त्याला कसं कसं जे आहे ना ते आता शांत केलं जात असतं. तेच अंबिका म्हणत असते की बघ तो आला ना की तू त्याच्याशी बोल. पण इथे आलोक म्हणत असतो की हे सगळं ना काहीतरी भागूबाईमुळे होतंय, तिची ती बहीण आहे ना तिच्या मागे तो गेलाय, तिचं लग्न आहे, आज काय गरज होती तिथे जायची, असं बोलून कांगावा करत असतो. तेच आता तो अंबिकाला म्हणतो की तू तुझ्या सुनेला सांगितलंस का समायरा आणि समरचं ट्युशन घ्यायला त्या मुलीला इथे बोलवायचं नाही म्हणून. तेच आता अंबिका विचार करत असते की मी तर माझ्या सुनेला सांगेन, प्रीतीशी बोलेन, पण तुझ्या आईचं काय, तुझ्या आईने तर तुझं लग्न लावायचंच ठरवलेलं आहे त्या मुलीसोबत, तर मग आता तू तरी काय करशील, असाही विचार ना इथे अंबिका मनातल्या मनात करत असते. कारण तिला आता आलोकची वाढणारी चिडचिड आणि या सगळ्या काही गोष्टी दिसत असतात. पण सुलक्षणाशी बोलायचं कसं, तिला समजवायचं कसं, हा सुद्धा मोठा पॉईंट असतो. तेच आता इकडे ना आलोक जो आहे तो थोडा टेन्शनमध्ये असतो. आलोक थोडा विचार करत असतो आणि तेव्हाच ना इकडे आता प्राजक्ता पटकन किचनमध्ये जाते आणि आता त्या चारू मामीसाठी पाणी घेऊन येते. मामीला ती आता पाणी वगैरे प्यायला देते. मामीला ती आता म्हणत असते की मामी प्लीज ना शांत हो ना, तुला त्रास होतोय का. मग आता इकडे मामा म्हणत असतात त्या प्राजक्ताला मला नीट सांग की नेमकं काय काय झालं आहे आणि भाग्या कुठे आहे. मग तेव्हाच ना प्राजक्ता म्हणत असते की भाग्या ना बाहेर गेली आहे, ती मला बोलली की मला ना एकटीला राहायचं आहे, 2 मिनटासाठी मला वेळ द्या. मग ती आता निघून गेली गाडीवर. मी तिला थांबवायचा, तिला समजवायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकली नाही, पण भाग्याला घेऊन यायची जबाबदारी माझी, असंही आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता इकडे माईयाची पुन्हा एकदा भडकते आणि माईयाची म्हणते की आता का दाखवतेस तू ही सगळी नाटकं करून, त्याचा काही उपयोग नाही आहे, कारण तुला माहिती नाही आहे पण मला चांगलंच कळतंय हे सगळं ना तुझ्यामुळे झालेलं आहे, ज्यामुळेच आमची भाग्यासुद्धा आता घर सोडून गेली, तिचं लग्न पण ना तुझ्यामुळेच मोडलं आहे, तिच्या मनासारखं सगळं काही होत होतं, आता तिचं मन असं झाल्यावर ती तरी काय करेल बिचारी, ती एकटीच राहील ना, तिला आता हेच वाटत असेल की एकटं राहिल्यावरच बरं वाटेल म्हणूनच तर ती एकटी राहत असेल, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात तेव्हा तृप्तीसुद्धा मुद्दामून ना काही मध्ये बोलून यांच्यामध्ये भांडणं लावायचा पुरेपूर प्रयत्न जे आहे ते करत असते.
असते. तिची आता ही सगळी काही नाटकं चाललेली असतात. तेच आता मामा जे आहेत ते खूप जास्त भडकलेले असतात, कारण प्राजूबद्दल आता आजी नको नको ते बोलत असते आणि बिचारी प्राजू या सगळ्या काही गोष्टी ऐकून घेत असते. याआधी मामासमोर ह्या गोष्टी होत नव्हत्या, पण आता ह्या सगळ्या गोष्टी मामासमोरच होत असतात. दुसरीकडे आता आलोक आणि आरव कॅरम खेळत असतात, तेव्हासुद्धा ना आलोकच्या समोरच आरवने भाग्याचा विषय काढलेला असतो आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त चिडचिड होऊ लागते. तो आता हुंड्याबद्दल बोलत असतो, तिचं लग्न वगैरे मोडलं आणि त्यामुळे आता पूर्णपणे कॅरम उद्ध्वस्त केलेला असतो. तेच इकडे भाग्याच्या पाठीशी आता मी तुझी पाठ राखेन म्हणून उभी नाही राहणार आहे, तर तुझ्या एक पाऊल मी पुढे तुझ्यासाठी आता उभी राहणार आहे, असं देखील प्राजक्ता भाग्याला बोलत असते. कारण आता भाग्याचं कधी लग्न होणार नाही या गोष्टी प्राजक्ताच्या मनावर ठासून राहत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.